छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशिता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाणी बन मस्का पण मैत्री म्हणते ती लिव्ह इन करणार नाहीये. अरे बाप. अच्छा, म्हणजे लिव्हिंगच्या पुढचं काहीतरी ऍडव्हान्स व्हर्जन आले की काय? एकटी राहणार म्हणते. एकटी? हा, म्हणजे आपल्याला पुरुषाची गरज काय असं म्हणत होती. एवढ्या तातडीनं कसं काय बोलवलं मला? आम्हाला लिव्ह इनची पूजा घालायची आहे. आपल्या घरातले आदरणीय आपले माता पिताजी श्री श्यामसुंदर ठोंबरे आणि सौ नलिनी श्यामसुंदर ठोंबरे यांनी तुम्हा दोघांचे गांधर्व विवाह करण्याचे योजिले आहे. तर त्या विधीच्या चर्चेसाठी खास आज आपल्या घरी दाते गुरुजी आलेले आहेत. काय? अरे बाहेर लाईव्ह शो चालू आहे. ते कसं आहे, शो संपायच्यात लवकर गेलं पाहिजे. चला 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 पटकन चला चला लवकर. गांधर्व विवाह गांधर्व विवाह ना? जी मध्ये शोधा ना गुरुजी. म्हणजे ग ग गांधर्व. हा हा हा. गुरुजी, आमची सुनबाई म्हणजे सुनबाई म्हणायचं की नाही ते अजून ठरवायचंय नाही का? जी म्हणू आपल्याला काय, लिव्ह इन बाई म्हणून येतं, विलीन बाई म्हणू. नको, त्यापेक्षा सध्या आपण नावानेच हाक मारू तिला. मैत्री आहे ना तिचं. मैत्री पायापट. हे आपले दाते गुरुजी आहेत. हा हो. चांगला मॉडर्न आशीर्वाद द्या तिला. मॉडर्न आशीर्वाद? हे बघा, मला त्यातलं काही येत नाही. मी आपलं साधच देतो. भरभराट होऊ दे. अहो, हाच आशीर्वाद थोडासा मॉडर्न करून द्यायचा. अपग्रेड आहे ना महा. सगळ्यांना हल्ली तेच पाहिजे असतं ना, अपग्रेडेशन. अपग्रेड आहे ना मग. आई काय चाललंय? ते नंतर सांगते, आधी पायापड गुरुजींच्या. डोंट वरी, बी हॅपी. आई बोलायचं मागे ना. ऐक ना, हे दाते गुरुजींना बोलवायचं वगैरे कशाला काढलेस नवीन? म्हणजे जर आमच्याबद्दल काही होतं तर मला विचारायचं ना. अरे पण मी विचारलं तिला, तर ती मला म्हणाली मला पुरुषांची गरजच नाहीये. असं कसं असेल? वा, म्हणजे मग मी खोटा बोलते का? अरे मला नाही का कळणार, एक स्त्री म्हणून तिच्या भावना काय आहेत त्या मला कळणार ना. मला समजू शकते की तिला लग्न नाही करायचंय कारण तिच्या त्या मॉडर्न प्रकारात ते बसत नाहीये. काकू, मी असं कधी म्हणलं तुम्हाला? थेट असं नाही म्हणालीस, पण म्हणालीस की नाही की मला पुरुषांची गरज नाहीये. हे बघ, हे बघ, आम्ही समजून घेऊ शकतो. म्हणजे तुला लग्न नाही करायचंय
लिव्ह इन मध्ये राहायचंय आम्हाला कळू आम्ही काही मागास नाही आहोत पण म्हणून अगदी मला पुरुषांची गरजच नाही एवढी टोकाची भूमिका घ्यायची खरंच गरज नाहीये बाळा. हो बोला ना. तर काय हे बघ आम्हाला सगळं चालणार आहे. आम्ही सुद्धा पुढारलेल्या विचारांचेच आहोत. आता गुरुजी आलेत ना गांधर्व विवाहाचं मुहूर्त ते काढतील. एकदा तुमच्या लिव्हिंगची काय ती पूजा अर्चा सगळे विधी आटपले तुमचा गांधर्व विवाहाचा मुहूर्त साधला की तुम्ही नव्यानं थाटायला मोकळे तुमचा नवा लिव्हिंग सार. काय लिव्हिंग सार अगं मराठी संसार या शब्दाला पर्यायी शब्द शोधलाय मी. लिव्हिंग सार. ठीक आहे ठरलं आता ह्यावर चर्चा नको कारण त्यांना काहीतरी वेगळं वाटणार आपण काहीतरी वेगळं नको. गुरुजी तुम्ही पटापट मुहूर्त शोधा. अगदी उद्याचा मुहूर्त मिळाला तरी सुद्धा आम्हाला चालेल. एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा. हे बंद करा. सॉरी आई मला हे अजिबात चालणार नाही. सॉरी. सॉरी काय काय म्हणालास तू. काय ऐक ना तू काय म्हणालास तुला हे चालणार नाहीये. एक मिनिट नाही तुम्ही काही बोलूच नका आता. हे मला सुद्धा चालणार नाहीये. हे बघ शेवटचं सांगते तुम्ही दोघांनी जर का मिलीन केलं नाही तर मी हे बघा मी आमरण उपोषणाला बसेन. आमरण उपोषण. भारत माता की जय. काकू साप नाही नलू ऐक ना. आमरण उपोषण. मी काय म्हणतो ह्या मुलांना थोडंसं समजून घेऊ आपण आणि त्यांना ते करायला तयार आहेत ना मग उगाच कशाला ताडे. यांनी जर लिव्ह इन केलं नाही तर आम्ही दोघंही बसू उपोषणाला. लक्षात ठेव हे मला साथ देतील. नाही मी काय म्हणतो काय दोघही कशाला उपोषण करायचं. कसं आहे म्हणजे समजा एकाची एनर्जी एकाच प्रेशर कमी पडलं तर मग मी जॉईन होतो ना तुला एकदम लगेच दुसऱ्या क्षणी. लगेच कशाला दोघांनी. आई आई हे बघ इकडे बघ काय. आई हे बघ मी ऐकून घे ना माझं मी काय बोलतोय ते. आई मी काही ऐकून घेणार नाहीये. माझं ठरलं म्हणजे ठरलं. तुम्ही पळा गुरुजी. हा म्हणजे गुरुजी तुम्ही जा आणि लिव्ह इनचा विधी शोधून या. जा पळा. आणि गुरुजी जरा प्लीज थोडं लवकर जावं कारण काय मला उपाशी पोटी फार वेळ नाही सहन करता येत. भूक लागली की सगळं. एक मिनिट थांबा तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐक ना हे बघ माझा तुला विरोध नाहीये पण मला प्लीज समजेल असं काहीतरी सांग ना. म्हणजे कळतंय का तुला. मला काही कळत नाही. मला तर या घरात आल्यापासून काहीच सुधरत नाहीये राव. चालले गुरुजी प्लीज तुमच्या समोरचं ते दूध ते सफरचंद बदाम अक्रोड हे प्लीज लवकर खाऊन संपवावं. काय होतं ते मला एक तो उपाशी पोटी ते समोर दिसतंय भूक लागते कस तरी होते ते बघितल्यावर. जरा चांगलं असं आणून सफरचंद दूध पास आमरण उपोषण. ओ बाबा हा काय असं का वागताय. अण्णा काय म्हणतील. नाही अजिबात नाही. माझ्या डोक्यात तसला काही विचार नाहीयेत. आणि आमचं पक्क ठरलेलं आहे की आता ह्या दोघांचं लिव्हिंगचं पक्क ठरल्याशिवाय उपोषण सुटणार नाही. हो की नाही का. हा मग ऐक ना माझं प्लीज. ऐक ना पुन्हा ऐकतच नाही. एक मिनिट थांब. तू थांब एक मिनिट. काकू एक थांब ना एका जागी. काकू मला सांग काय केलंय ह्यानी. नाही तुम्ही मला सांगा कशामुळे इतक्या पॅनिक झाला तुम्ही. हा आई तुम्हालाच विचार काय झालं. तुझ्याचमुळे झाले मी पिकनिक. पॅनिक ग पॅनिक.
तेच रे ते. माझ्यामुळे? हो. काकू मी काय केलंय? अगं अशी काय, तूच म्हणालीस ना मला पुरुषांची गरज नाहीये. हो म्हणले. बघा मग तर काही लोक म्हणतील की मी खोटं बोलतेय. एक मिनिट आई, तुला कोणी काही बोललेलं नाहीये. नाही एक मिनिट. हो मी असं म्हणले की आपल्याला पुरुषांची काही गरज नाहीये. बघा 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 काय म्हणजे मी असं म्हणण्याचा आणि तुम्ही गुरुजींना बोलवण्याचा काय संबंध आहे काकू? नाही म्हणजे गुरुजी पण एक पुरुषच आहेत ना. विघ्नेश मुस्कडू का? नाही सांगा ना काकू, सांगा ना. मी काय केलंय म्हणजे? मी सांगतो म्हणजे जरा ट्राय करून बघतो. थांब जरा. मैत्री बाळा, तुझं आणि सौमित्रचं आहेच ना, म्हणजे हा इतके दिवस तुम्ही बरोबर राहताय फिरताय नाही का? तर आता इतक्या दिवसानंतर तू असं कसं म्हणतेस ना की तुला पुरुषांची गरज नाही, म्हणजे बघ तू. नाही का मी म्हणते का असं का नाही म्हणू शकत मी? हा मी का ह्याच्यावर अवलंबून राहायचं? बघा परत तेच म्हणाली. आई तेच नाहीये. मला कळले चूक काय कुणाची झाली, मला कळलंय आता सगळं. येस सांग त्यांना, सांग काय आहे ते सांग. आई कसं आहे, चूक तुझी आहे. तुझं आहे ना काय होतं माहितीये का, तू असं अर्धवट बोलतेस ना वाक्य, त्यामुळे असे हे कन्फ्युजन होतंय. आई मी सांगतो, हे अवलंबून राहणं जे आहे ना ते तू माझ्यावर अवलंबून का नाहीयेस हे सांग त्यांना. म्हणजे ते का, कशासाठी, कशाबद्दल, अय्या सांग त्यांना काय ते. अय्या ओके. मी अवलंबून नाहीये सेल्फ डिफेन्स साठी. काय ते? मी एक्सप्लेन करते. म्हणजे कसं आहे की आता समजा मी आणि सौमित्र बाहेर फिरायला गेलोय आणि कोणी माझ्यावर हल्ला केला तर हा काय करणार ना, म्हणजे ह्यानी का काही करायचं माझ्यासाठी आणि मी काय याच्यावर अवलंबून राहायचं? माझं मला सेल्फ डिफेन्स करता येतो आणि मी सेल्फ डिफेन्स करणार. मी कुठल्याही पुरुषावर अवलंबून राहणार नाही आणि म्हणून मला कुठल्याही पुरुषाची गरज नाहीये. नाहीच आहे, म्हणजे मला कुठल्याच पुरुषाची गरज नाहीये, जगातल्या कुठल्या पुरुषाची गरज नाही. सेल्फ डिफेन्स साठी. अय्या म्हणजे तू लिव्हिंग बद्दल नव्हती बोलत? नाही, मी कराटे विषयी बोलत होते. कराटे? आई कराटे. हे बघ काय झालं, तुला कळलं का, तू जेव्हा तिकडे होतीस आई तुझ्याशी लिव्हिंग विषयी बोलत होती बरोबर, पण तू बोलत होती कराटे विषयी. त्यामुळे तिला वाटलं की तुला पुरुषांची गरज नाही, म्हणजे तुला माझी पण गरज नाही, पुरुषांचीच गरज नाही. कळलं ना आई तुला काय झालंय ते? असं होतं ते कॉमेडी झालं. कॉमेडी नाही, 2 मिनिटात ट्रॅजेडी झाली असते आपली. आणि आई काय म्हणजे मग तू घाईघाईनी दाते गुरुजींना बोलवलंस मला न विचारता. टेन्शनच येईल माझं. हो ना. वा. चला म्हणजे आता आमरणच उपोषण काय, पण आता कुठलंच उपोषण नाही नाही का? नाही. तासाभराचं पण उपोषण नाही. 1 मिनिटाचं नाही तर. आता काय उपोषण. वा गुरुजी क्या बात आहे. उपोषण सोडायचंय. या उपोषण सुटणार आहे ना आता. धन्यवाद. गुरुजी तुम्ही पण घ्या. तू पोहे टाक गुरुजींसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच पोहे टाक. नाही तर असं करा गुरुजी, तुम्ही आता मस्तपैकी जेवूनच जा ना. हो हे चालेल. तुम्ही व्यवस्थित जेवून जा आरामात, कारण तशी आता काय लगीन घाई नाहीये ना. म्हणजे लिव्हिंग घाई आहे, पण त्याचे विधी पूजा तुम्ही शोधून आणालच ना. ते जेवून जा. एक मिनिट, कसले विधी? लिव्हिंगचे? रिडिक्युलस आहे काय सगळं? रिडिक्युलस आहे. असं काही नाहीये आणि माझं ठरलंय, कारण माझं माई आजींशी बोलणं झालंय.
आणि त्या पण तयार आहेत त्या लिव्ह साठी. तेव्हा आता माझं टेन्शनच मिटलंय. जा ना तुम्ही, जा कराटे कराटे खेळा जा. मी मस्तपैकी जेवण बनवायला लागते. त्याआधी पोहे. हा, त्याआधी पोहे. ऐक ना. गावाकडे जावं म्हणतोय आता. एवढ्या सगळ्यांमध्ये एकटाच माग असलेला दिसतोय मी. काय वाटेल ते चाललंय यार घरात. म्हणजे काय लिव्हिंग साठी विधी कोण शोधतं? कोण शिकवतं का यांना असं? तू हसू नकोस. सॉरी. ते दाते गुरुजी आहेत म्हणून त्याचा असला राडा घालणार होतो ना आता. आणि गंमत म्हणजे त्यांनी माई आजीला सांगितलं रे सगळं. किती फनी. ऐक ना, सगळे ना आपल्याबद्दल खूप सिरियस झाले. मी काय म्हणते, आपण सुरू करायचं का आपलं लिव्हिंगचा? वेडपटेस काय काय लिव्हिंग सार? तुला कळतंय का? इथे मला माझ्या PhDचा अभ्यासाचं टेन्शन आहे आणि ही लोक गांधर्व विवाह वगैरे काय चाललंय यांचं? मला कळतच नाही. हे सगळं ना त्या त्या विघ्नेशमुळे झालं असणार. त्यांनी स्पिन मारली. सही जवाब. तुला सांगू का दादा, म्हणजे या जगात तुमचा सगळ्यात मोठा कोण वेलविशर असेल तर तो हा विघ्नेश आहे. विघ्नेश कसला रे हा? मारू नको, मारू नको. Violence नको. अरे लहान आहे ना तू. ऐक ना, तू इकडे ना, पुरुषासारखा पुरुष असतील ना इकडे. हे बायकांच्या मायका लपतो. बाई कोणाला म्हटला? तुला म्हणा. ठीक आहे, सॉरी. पोरींच्या मायका लपतो रे इकडे. मैत्री, हॅलो. कम ऑन विघ्नेशच्या डोळ्यात बघ, डोळ्यात बघ. हे बघ, इकडे बघ, हे बघ, राईट लेग मार, राईट. अरे पंच कर. कम ऑन, लात मार. अरे बरगड्यात मार, त्याच्या किक मार. फासळा बाहेर काढ. कम ऑन त्याचा. हे बघ, असं मार. हे बघ. हॅलो, एक मिनिट. मैत्री, ए फासळा, काय तुला काय होतंय? विघ्नेश भारी पडतोय तो तुला. बघ, तो भारी नाहीये, मी लहान आहे. काय रे? कमॉन त्याचा हात बघ त्याला ढोकऱ्याने मार. कमॉन छातीत मार. कमॉन. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? हा, म्हणजे डॉक्टर आहेस ना तू? हा, काय चाललंय? लहान भावाला मारतोस? अरे त्या बिचाराला लागलं तर, त्याला काही झालं तर? बघ किती हिंस्र वृत्तीच आहे ते. तरी तुला सांगतोय, हे बघ, याच्यासोबत तू लिव्हिंग मध्ये राहणार असशील तर तुला फार खतरा आहे बरं का. डेंजर. खतरा आहे. सौमित्र, सोड त्याला. सोड हे बघ, सांगतोय. सोड त्याला. विघ्नेश, तू पळ तू. अरे सोड त्याला. अरे मेलो असतो म्हणजे? नाही बाळा, मी होतो ना म्हणून तुमच्यावरचं संकट टळलंय. अरे काय? आमच्यावरती संकट आलं होतं? ते ऐकून तर घे तू काय बोलतोय, मग त्यानंतर ऐकू ना. सॉरी, काय म्हणत होतास? म्हणजे तुम्ही असे ब्रेकअप वगैरे करता ना, मग आईला टेन्शन येतं. ती डायरेक्ट मोठं डिसिजन घेते. तिने तुमचं लग्न करायचं ठरवलं होतं. बरं झालं, म्हणजे मी लिव्हिंगचा प्लॅन पास करून घेतला. म्हणजे लग्न होण्यापासून थांबलं ना, लिव्हिंग वरच असं तुटून गेलं सगळं. आणि तुम्ही तर मला शाबासकी द्यायची सोडून माझ्या मानगुटीवर बसताय राव. हे बरोबर नाहीये. गावात कसला भारी यार तुझा भाऊ. म्हणजे तरीच यार मला काही कळत नव्हतं. मग काय, अगं त्यांना संपूर्ण अशी लिव्हिंगची कन्सेप्ट समजावून सांगितली, एकदम अशी महाभारतासारखी. किती समजायला लागलं त्यांना. वरून त्यांचा क्रॅश कोर्स घेतला. कुणाचा? श्याम सुंदरांचा.
काय बोलतोय यार? टू गुड यार, टू गुड. म्हणजे ते दाते गुरुजींना बोलवण्याची आयडिया वगैरे पण तुझीच होती का? ती आयडिया माझी नव्हती, ती आयडिया आमच्या घरातल्यांची होती. फार स्पीड चालतं त्यांचं डोकं. काय यार दादा, काय डोकं चालायला लागलं यार यांचं. असं डोकं चालायला लागलं ना तर तुझं आणि माझं काय व्हायचंय घरात. बघितलंस, एवढी याला मदत केली तरी पण माझ्याकडेच रागाने बघतोय. बरोबर नाहीये. उलट तू रिटर्न मध्ये मला काहीतरी दिलं पाहिजेस. देतो ना तू रिटर्न. मी बोल बाळा, बोल बोल. काय हवं तुला? बोल. करते बघ माकड. काय करतोय? लाजते वाटते. लाजतोय? अरे लाजतोय हा. जिगी विगी, जिगी विगी, जिगी विगी. तू प्रेमात पडलास? म्हणजे त्या केतकीशी जरा माझं गॉटमीट करून दिलंस तर. हो म्हणजे तू तू केतकीच्या प्रेमात पडलास? कोण आहे केतकी? कोण आहे? सांग ना मला, सांग ना. जरा हळू बोल ना. हा अगं म्हणजे रोकड्याला वगैरे ऐकायला गेलं तर उगाच संकट ओढावेल ना अंगावर. म्हणजे हेच की कसं आहे, आपण आपल्या कपड्यांची काळजी घेतलेली चांगली ना. ते काळजी वगैरे घे तू, पण ते जाऊ दे. मला सांग केतकी कोण आहे? विषय केतकी दमयंती लेलेंची मुलगी केतकी लेले. काय बोलतो यार? कळलं का तुला? ती दमयंतीची मुलगी आहे. मूर्खच. सांगू यार विकी, मला खूप आवडली सिच्युएशन. म्हणजे आल्या भारी जमल्या तुला. म्हणजे त्याची आई तुझ्या भावावर टप्पे टाकते, तू साला त्याच्या मुलीवर टप्पे टाकतो. क्या बात आहे. कसं कसं जमवलंच कसं? म्हणजे तुला आता खरं सांगू का, तिचा विचार जरी मनात आला ना तरी येड लागलं रे, येड लागलं रे, रंगला तुझ्यात येड लागलं रे. मला खूप भारी वाटतंय. प्लीज प्लीज माझी हेल्प कर. येस, डन. करेल ना ती. मॅरेज ब्युरोच उघडलाय ना. आणि काय ग, तुला कोणाचंही घडलं जगात एवढा आनंद का होतो? हा काय बोलतोय? हा कुणाचंही काय? भाऊ आहे ना तुझा, काही कर्तव्य वगैरे नाहीये तुला? मग हा नाही तो एवढा आहे. अरे केवढा आहे तो? मोठा आहे तो. बस म्हणजे आता तुला पण वाटतंय की मी मोठा झालोय. ऐक ना, केतकी आवडते ना तुला? हो म्हणजे तुला आता वाटतंय की मी मोठा झालोय, म्हणजे तिला पण हळूहळू वाटेल ना की मी मोठा झालो. नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. मी तुला मदत करणार, 100% मदत करणार. थँक्यू लिव्हनी. लिव्हनी? आय मीन लिव्ह इन मध्ये राहणारी वहिनी. लिव्हनी. थँक्यू थँक्यू. तुला माहितीये का, तू आणि आमचे चंद्रमोहन काका दोघंही खरं तर सेमच व्यक्ती. दोघांना फक्त जुळवायचं असतं लोकांचं. काही बोलतोय. हो, सेमच मी व्यक्ती. आणि चंद्रमोहन काका. हो सेम. ही तुझी हनुवटी पण सेम. आईचं. हॅलो. हा आई बोल. अरे चंद्रमोहन काका आलेत घरी. काय का? एक मिनिट. काका आलेत घरी. हा बोल आई. अरे तुझ्यासाठी स्थळ आणलंय त्यांनी. काय आता हे काय, कशासाठी? म्हणजे काय काय चाललंय यांचं? हे बघ, तू लगेच घरी ये, मग बोलूया. हॅलो आई. हॅलो. काय 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 झालं?